देशात मोबाईल हॅक होण्याचं प्रमाण वाढलं। अज्ञात नंबरवरून मेसेज आल्यास त्यावर क्लिक न करण्याचं सायबर पोलिसांचं आवाहन। तसंच फोन जास्त गरम होत असेल तर फोन हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबईकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता मिटला तर पाणीसाठा 93%वर। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 10% पाणीसाठ्यात वाढ। मुंबईसह उपनगरात आता पावसाची उघडीप तर विदर्भामध्ये मात्र मुसळधार पाऊस। पुढील दिवसात पाऊस कमी होत जाणार असल्याचा अंदाज। मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प अजूनही मृत साठ्यात तर 75 मध्यम प्रकल्प तहानलेलेच। प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवची कोट्यावधींची मालमत्ता बँकेकडून जप्त। सेंट्रल बँकेचं कर्ज न फेडल्यानं कारवाई। 21,000 कोटी जनतेच्या खिशातून ओरबाडले म्हणत अंत्यसंस्काराच्या खर्चावरही जीएसटी लावाल। जीएसटी वसुलीवरून ठाकरे गटाचा मोदी सरकारवर घणाघात। अजित पवार आमच्या सोबत असते तर मुख्यमंत्री झाले असते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं विधान। नागपूरच्या विधान भवनात हिवाळी अधिवेशनापूर्वी आता नवीन यंत्रणा सुरू होणार। प्रत्येक सदस्याच्या टेबलवर एक लॅपटॉप आणि एक नवीन माईकची ही सुविधा। आज राज्यातील निवासी डॉक्टर संपावर। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन तर अत्यावश्यक सेवा सुरू राहणार। बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा घाटावर चेंगराचेंगरी। 50हून अधिक महिला आणि मुलांचं रेस्क्यू।